पुण्यातील त्या जुन्या पद्धतीच्या पण प्रशस्त वाड्यासारख्या घराच्या अंगणात असलेल्या पारिजातकाचा सुगंध पहाटेच्या हवेत दरवळत होता. सुमती काकूंची झोप नेहमीप्रमाणेच 5च्या ठोक्याला उडाली. वयाची 65 ओलांडली असली तरी शरीराला पडलेली कामाची सवय सुटली नव्हती. अंथरुणातून उठताना त्यांच्या गुडघ्यातून एक कळ आली, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. विठ्ठला म्हणत त्यांनी देवासमोर हात जोडले आणि त्या उठल्या. हे घर सुमती काकूंच्या पतींनी सदाशिवरावांनी मोठ्या कष्टाने उभारलं होतं. सदाशिवराव रेल्वेत होते तेव्हा त्यांनी पै साठवून हे स्वप्न पूर्ण केलं होतं. त्यांच्या पश्चात सुमती काकूंनी मुलाला अजयला वाढवण्यासाठी स्वतःचे दागिने विकले, लोकांची शिवणकाम केली, पण मुलाला कधीच कशाचीच उणीव भासू दिली नाही. आज तोच अजय एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता, पण आज त्या घराच्या भिंतींना सुमती काकूंचा जीव गुदमरल्यासारखा वाटत होता. स्वयंपाकघरात शिरताच सुमती काकूंनी गॅसवर चहाचं आधण ठेवलं. तेवढ्यात बेडरूममधून रेणुकाचा म्हणजेच त्यांच्या सुनेचा आवाज आला. आई, उठलात का की अजून लोळताय? चहाचा वास येतोय, पण अजून कप माझ्या हातात नाही आला. रेणुका ही एका श्रीमंत घरची मुलगी होती. अजयच्या लग्नाच्या वेळी सुमती काकूंनी विचार केला होता की सुशिक्षित मुलगी आहे, नीट घर सांभाळेल, पण रेणुकासाठी हे घर म्हणजे एक हॉटेल होतं आणि सुमती काकू तिथल्या बिनपगारी नोकरानी. सुमती काकूंनी चहाचा कप रेणुकाच्या हातात दिला. रेणुकाने एक घोट घेतला आणि चेहरा वाकडा केला. काय आई, चहात साखर किती घातली आहे? तुम्हाला 100 वेळा सांगितलंय की मला डाएट करायचं असतं. एवढं साधं कळत नाही का तुम्हाला की मुद्दाम मला जाड बनवण्यासाठी हे उद्योग सुरू आहेत? सुमती काकू शांत उभ्या होत्या. त्यांनी हळूच म्हटलं, अगं रेणुका, चुकून झाली असेल थोडी जास्त. चूक तुमची प्रत्येक गोष्ट चुकूनच असते. भांडी नीट घासत नाही, कपडे वेळेवर घालत नाही. अजयला तुम्ही इतकं डोक्यावर चढवून ठेवलंय की त्याला तुमचं काहीच दिसत नाही. रेणुका तावातावाने बोलत होती. तेवढ्यात अजय तिथे आला. त्याने पाहिलं की आई खाली मान घालून उभी आहे आणि रेणुका ओरडते, पण त्याने आईची बाजू घेण्याऐवजी रेणुकाला शांत करण्याचा प्रयत्न केला. रेणू, सकाळी सकाळी कशाला मूड खराब करतेस? आई, तू जरा सांभाळून वागत जा ना. तिला ऑफिसला जायचं असतं, स्ट्रेस असतो तिला. सुमती काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना आठवलं जेव्हा अजय लहान होता आणि त्याला काटा टोचला तरी त्या रात्रभर जागून काढायच्या. आज त्यांच्या काळजाला रोज अपमान टोचला जात होता, पण अजयला त्याचं काहीच वाटत नव्हतं. दुपारची वेळ झाली. सुमती काकूंनी आवडीने स्वयंपाक केला होता, पण जेवताना रेणुकाने ताटातलं अन्न उष्ट टाकलं. हे असल्या जुन्या पद्धतीचं जेवण मला नको. अजय, आपण संध्याकाळी बाहेर जाऊया. आणि आई, आज संध्याकाळी माझी काही मैत्रीण येणार आहेत किटी पार्टीसाठी. तुम्ही हॉलमध्ये न येता आपल्या खोलीतच बसा. त्यांना तुमची ही विस्कटलेली साडी आणि पांढरे केस बघून काय वाटेल? अजयने होकारार्थी मान डोलवली. हो आई, तू वरच्या पोटमाळ्याच्या खोलीत थोडा वेळ बसलीस तरी चालेल. तिथे तुझे जुने सामान पण आहेत, तेही तू बघून घे. सुमती काकूंनी काहीच उत्तर दिलं नाही. त्या संत पावलांनी वरच्या खोलीत गेल्या. ती खोली धूळ खात पडली होती. तिथल्या एका जुन्या ट्रंकमध्ये त्यांचे आणि सदाशिवरावांचे काही जुने फोटो होते. एक डायरी होती आणि घराची कागदपत्र होती. त्यांनी ती कागदपत्र बाहेर काढली. सदाशिवरावांनी हे घर सुमती काकूंच्या नावे केलं होतं, जेणेकरून त्यांच्या पश्चात त्यांना कोणासमोरही हात पसरायला लागू नयेत. पण सुमती काकूंनी कधीही त्या मालकीचा हक्क गाजवला नव्हता. त्यांना वाटलं होतं
प्रेम हीच सर्वात मोठी मालकी आहे. पण आज त्यांना जाणीव झाली की जिथे प्रेमाचा ओलावा संपतो तिथे कायद्याची ढाल हातात घ्यावीच लागते. त्या रात्री सुमती काकू जेवल्या नाहीत. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाशात चंद्र ढगामागे लपला होता. त्यांनी मनाशी एक पक्का निर्णय घेतला. असा निर्णय जो केवळ त्यांच्या आयुष्यालाच नाही तर अजय आणि रेणुकाच्या विचारांनाही कायमची कलाटणी देणारा ठरणार होता. त्यांनी शांतपणे डायरी काढली आणि लिहायला सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तर एक वेगळीच चमक होती. एका स्वाभिमानी आईचा जन्म त्या रात्री त्या अंधाऱ्या खोलीत झाला होता. पोटमाळ्यावरच्या त्या धूळ खात पडलेल्या खोलीत सुमती काकू रात्रभर जागत होत्या. भिंतीवरच्या सरड्यांची टिकटिक आणि बाहेर घिरट्या घालणाऱ्या वाऱ्याचा आवाज या व्यतिरिक्त त्या घरात आज कुणालाच सुमती काकूंच्या अस्तित्वाची फिकीर नव्हती. खालच्या मजल्यावरून अजय आणि रेणुकाच्या हसण्याचे आवाज येत होते. ते दोघे मिळून रेणुकाच्या आईबाबांच्या स्वागताची तयारी करत होते. पण ज्या माऊलीने हे घर उभं केलं तिला मात्र अडगळीत टाकलं गेलं होतं. सकाळ झाली. सुमती काकू खाली आल्या आणि सवयीप्रमाणे कामाला लागल्या. रेणुकाचे आईबाबा म्हणजे इनामदार पती पत्नी येणार होते. रेणुकाचा तोरा आज काही वेगळाच होता. तिने सकाळी सुमती काकूंना तंबी दिली होती. बघा आई, माझे बाबा मोठे प्रस्थ आहेत. त्यांच्यासमोर तुमच्या या जुन्या सवयी आणि ते देवधर्म नकोत. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवताना तुम्ही डायनिंग टेबलवर येऊ नका. तुम्ही तुमच्या खोलीतच जेवा, म्हणजे आम्हाला मोकळेपणाने बोलता येईल. सुमती काकूंच्या काळजात चर्र झालं. स्वतःच्या घरात आपण पाहुण्यासारखं किंबहुना गुन्हेगारासारखं राहायचं. पण त्यांनी काहीच म्हटलं नाही. त्यांनी मुकाट्याने किचनमध्ये जाऊन 15 लोकांसाठी स्वयंपाक रांधला. गरम वाफाळलेला बेत, पुरणपोळ्यांचा सुगंध अख्ख्या घरात दरवळत होता. पण त्या सुवासाचा आनंद घेण्याचा हक्क मात्र सुमती काकूंना नव्हता. दुपारी इनामदार आले. अजयने त्यांच्या पायघड्या घालून स्वागत केलं. गप्पांचा फड रंगला होता. रेणुका कौतुकाने सांगत होती, बाबा, हे घर आम्ही किती छान मेंटेन केलंय बघा. आईंना तर काहीच कळत नाही. सगळं मलाच बघावं लागतं. तेवढ्यात इनामदार काका म्हणाले, अजय, घर छान आहे पण आता थोडं रिनोव्हेशन हवं. आम्ही विचार करत होतो की हे घर तुमच्या नावावर पूर्णपणे करून घेतलं की आपण इथे एक छोटासा क्लिनिक किंवा ऑफिस सुरू करूया. सुमती काकूंचं काय, आत्या आता थकल्या आहेत. त्यांना एखादा शांत ठिकाणी पाठवून देऊ. हे शब्द सुमती काकूंच्या कानावर पडले. त्या स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या हातातला पाण्याचा तांब्या खाली पडला आणि मोठा आवाज झाला. काय हे आई, साधं नीट चालता येत नाही का? रेणुका धावत किचनमध्ये आली आणि ओरडली, पाहुणे बसलेत बाहेर आणि तुम्ही इथे गोंधळ घालताय. जा वरच्या खोलीत जाऊन बसा. जेवण मी वाढते पाहुण्यांना. सुमती काकूंचे डोळे भरून आले. त्यांनी अजयकडे आशेने पाहिले. त्यांना वाटलं होतं की किमान आईला शांत ठिकाणी पाठवून देऊ. या विधानावर तर अजय चिडेल. पण अजयने मान खाली घातली होती. तो त्या इनामदारांच्या संपत्तीचा आणि रेणुकाच्या प्रभावाखाली इतका दबला होता की आईचा सन्मान त्याला गौण वाटू लागला होता. सुमती काकू मुकाट्याने जिने चढून वर गेल्या. पण त्या दिवशी त्यांनी जेवले नाही. भुकेपेक्षाही त्यांच्या स्वाभिमानाला लागलेली आग आज जास्त तीव्र होती. त्यांनी त्या जुन्या ट्रंकमधून आपल्या पतीची, सदाशिवरावांची ती डायरी काढली. त्यात एका पानावर लिहिलं होतं, सुमती, हे घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंट नाही. हे माझ्या कष्टाचं फळ आहे. तू या घराची लक्ष्मी आहेस आणि मरेपर्यंत तुझा अधिकार यावर कायम राहील. त्या शब्दांनी सुमती काकूंना बळ दिलं. त्यांनी ठरवलं, आता खूप झालं. जर या घराच्या भिंतींना माझी माया दिसत नसेल तर या मुलांना माझ्या अधिकाराची ताकद दाखवावीच लागेल. त्या संध्याकाळी जेव्हा खाली पाहुणे मद्य आणि मांसाहाराच्या पार्ट्यामध्ये मग्न होते तेव्हा सुमती काकू चोर पावलांनी घराबाहेर पडल्या. पाऊस पडत होता पण त्या थांबल्या नाहीत. त्या सरळ त्यांच्या कॉलेजमधील जुन्या मैत्रिणीच्या मुलाकडे गेल्या, जो आता शहरातला एक नावाजलेला वकील होता. काय झालं सुमती काकू? यावेळी
आणि अशा पावसात? श्रीकांतने वकिलाने आश्चर्याने विचारलं. सुमती काकूंनी आपला ओला पदर सावरला आणि खुर्चीत बसल्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार होता. त्यांनी श्रीकांतला सगळी हकीकत सांगितली. श्रीकांतला ऐकून धक्काच बसला. काकू, हे घर कायद्याने तुमचं आहे. तुम्ही त्यांना कधीही घराबाहेर काढू शकता. सुमती काकू म्हणाल्या. नाही श्रीकांत, मला त्यांना रस्त्यावर आणायचं नाहीये. मला त्यांना जाणीव करून द्यायची आहे. मला एक असा कागद तयार करून हवा आहे जो वाचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल. मला हे घर दान करायचे आहे, पण एका अटीवर. श्रीकांतने काकूंचा तो आगळा वेगळा निर्णय ऐकला आणि तो थक्क झाला. काकू, तुम्ही खरंच हे करणार आहात का? हा खूप मोठा निर्णय आहे. हो श्रीकांत, ज्या मुलाला मी माझं सर्वस्व मानलं त्याने मला घराच्या कोपऱ्यात ढकललं. आता मला जगाला दाखवायचं आहे की आई ही केवळ सेवा करण्यासाठी नसते, तर ती दिशा दाखवण्यासाठी असते. सुमती काकूंनी वकिलाच्या ऑफिसमध्ये काही कागदपत्रावर सह्या केल्या. बाहेर येताना पावसाचा जोर कमी झाला होता, पण त्यांच्या मनात विचारांचं वादळ शांत झालं होतं. आता त्यांनी घरी गेल्यावर रेणुकाच्या टोमण्यांची भीती वाटत नव्हती. घरी परतल्यावर अजय दारातच उभा होता. कुठे गेली होती साई? पाहुणे विचारत होते. आणि ही काय अवस्था करून घेतलीयस? पावसात भिजून उद्या आजारी पडलीस तर तुझी सेवा करायला कोणाकडे वेळ नाहीये. सुमती काकू त्याच्याकडे बघून फक्त मंद हसल्या. तो हास्य अजयला कोड्यात टाकणारं होतं. आईच्या डोळ्यातलं दुःख गायब होऊन तिथे आता एक प्रकारचा विजय दिसत होता. काळजी नको करू अजय, आता कोणालाच माझी सेवा करावी लागणार नाही. उलट आता सेवा घेण्याची वेळ तुमची आली आहे. असं म्हणून सुमती काकू शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. अजय तिथेच थबकला. त्याला आईच्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही, पण त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटू लागलं होतं. काहीतरी मोठं घडणार होतं याची चाहूल त्याला लागली होती. इनामदारांच्या आगमनानंतर घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर आता रेणुका आणि तिच्या आईचे वर्चस्व होते. सुमती काकूंना आता स्वयंपाकघरात शिरण्याचीही बंदी घालण्यात आली होती, कारण रेणुकाच्या मते आईच्या साध्या जेवणाची चव पाहुण्यांना आवडणारी नव्हती. सुमती काकू वरच्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर पाहायच्या. ज्या घराच्या भिंती त्यांनी आपल्या हाताने सजवल्या होत्या तिथेच आज त्या उपऱ्या झाल्या होत्या. एके दिवशी सकाळी हॉलमध्ये मोठा हशा ऐकू येत होता. अजय, रेणुका आणि तिचे वडील काही कागदपत्रांवर चर्चा करत होते. सुमती काकू हळूहळू जिना उतरून खाली आल्या. अजय, हे बघ, हे नवीन घराचे प्लॅन्स आहेत. आपण हा जुना वाडा पाडून इथे एक मॉडर्न विला बांधूया आणि हो, वरच्या मजल्यावर एक छोटी खोलीही ठेवूया सुमती काकूंसाठी, म्हणजे त्या तिथे आरामात राहू शकतील. इनामदार काका मोठ्या थाटात सांगत होते. रेणुका हसून म्हणाली, बाबा, त्यापेक्षा आपण आईंना आपल्या गावी पाठवलं तर तिथे शांतता असेल. इथे शहरात त्यांना विनाकारण त्रास होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन घरात मला माझ्या मैत्रिणींना बोलवायला संकोचही वाटणार नाही. अजयने आईकडे पाहिले. सुमती काकू दारात उभ्या राहून सर्व काही ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यात आता पाणी नव्हते, तर एक अचल शांतता होती. त्यांनी शांतपणे विचारले, अजय, तुला काय वाटतं? मला गावी पाठवावं? अजयने नजर चोरली. तो अडखळत म्हणाला, आई, बघ ना, रेणुका म्हणतेय, त्यात पण तथ्य आहेच. तुला इथे कष्ट होतात, गावी गेल्यास तुला बरं वाटेल आणि घर माझ्या नावावर केलं की पुढचे सगळे व्यवहार सोपे होतील. आज वकील येणार आहेत. तू फक्त त्या कागदांवर सही केलीस की विषय संपला. सुमती काकूंच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हास्य उमटलं. बरं झालं अजय, तू तुझं मत स्पष्ट केलंस, म्हणजे आता मला माझा निर्णय घ्यायला सोपं जाईल. इतक्यात दारावरची बेल वाजली. रेणुकाला वाटलं तिचे वकील आले आहेत. तिने उत्साहात दरवाजा उघडला, पण समोर श्रीकांत वकील आणि त्यांच्यासोबत 2 अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. या श्रीकांतजी, या. अजय वकील आलेत. चला, आईंना सही करायला सांगा.
रेणुका म्हणाली. पण श्रीकांत अजयकडे न बघता थेट सुमती काकूंकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या पाया पडले. काकू, तुम्ही सांगितलेली सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हे संस्थेचे प्रतिनिधी आहेत. सगळं घर गोंधळलं. अजयने विचारलं, काय सुरू आहे हे? कोणते प्रतिनिधी? आणि आई, तू यांना का बोलवलेस? सुमती काकूंनी सोफ्यावर बसलेल्या इनामदार कडे आणि स्वतःच्या मुलाकडे एकदा पाहिलं. त्यांनी श्रीकांतच्या हातातील फाईल घेतली आणि ती टेबलावर ठेवली. अजय, तू म्हणालास ना की हे घर तुझ्या नावावर केल्यावर व्यवहार सोपे होतील, पण मी ते घर तुझ्या नावावर करणारच नाही. उलट मी माझा निर्णय घेतला आहे. हे घर आजपासून माऊली वृद्धाश्रम आणि बालसंगोपन केंद्र या संस्थेचे झाले आहे. मी हे घर कायदेशीररित्या त्यांना गिफ्ट डीड केले आहे. एका क्षणात हॉलमध्ये शांतता पसरली. जणू वीजच कोसळावी तसा धक्का अजय आणि रेणुकाला बसला. इनामदार ताडकन उभे राहिले. काय मूर्खपणा आहे हा? सुमती काकू, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? हे घर करोडोचे आहे. सुमती काकू ठामपणे म्हणाल्या. हो, मला नीट कळतंय. ज्या घराला मी आयुष्य दिलं, त्या घरात माझ्या मुलाने मला अडगळ मांडलं. ज्या मुलाला मी संस्कार दिले, त्याने माझ्या स्वाभिमानाचा लिलाव केला. मग हे घर तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांच्या हातात देण्यापेक्षा ज्यांना खरोखर मायेची गरज आहे अशा लोकांसाठी देणं जास्त योग्य वाटलं. रेणुका किंचाळली. अजय, बघ काय म्हणतायत आई. आई, हे कसं शक्य आहे? आई, तुम्ही असं नाही करू शकत. आम्ही कुठे जाणार? सुमती काकूंनी कागद पुढे केला. मी या घराचा एक ट्रस्ट केला आहे. या घराची मालकी आता संस्थेकडे आहे. पण हो, मी एक अट घातली आहे. या घरातले वरचे 2 मजले वृद्धाश्रमासाठी असतील आणि खालच्या मजल्यात मी स्वतः व्यवस्थापक म्हणून राहीन. आणि अजय, तुला आणि तुझ्या बायकोला इथे राहायचं असेल तर तुम्ही इथे राहू शकता, पण मालक म्हणून नाही, तर भाडेकरू म्हणून. तुम्हाला दरमहा संस्थेला भाडं भरावं लागेल आणि इथले नियम पाळावे लागतील. अजयचा चेहरा पांढराच पडला होता. आई, तू माझ्यासोबत असं वागू शकतेस? मी तुझा मुलगा आहे. मुलगा होतास अजय, पण ज्या दिवशी तू तुझ्या बायकोच्या अपमानास्पद शब्दांना मूकसंमती दिलीस, ज्या दिवशी तू मला पोटमाळावरच्या खोलीत ढकललंस, त्याच दिवशी तू मुलगा असण्याचा अधिकार गमावलायस. आई केवळ घास भरवत नाही, तर आई वेळ आली तर अन्याय गाडण्याचे बळही ठेवते. सुमती काकूंचे शब्द हॉलमध्ये घुमत होते. इनामदार काका रागाने घराबाहेर पडले. रेणुका रडू लागली. पण हे रडणं पश्चातापाचं नव्हतं, तर संपत्ती हातातून गेल्याचं होतं. अजय मात्र सुन्न होऊन आपल्या आईकडे पाहत होता. त्याला आज पहिल्यांदा जाणवलं की ज्या शांत सावलीत तो वाढला, ती सावली आज रणरागिणी बनून त्याच्या समोर उभी आहे. सुमती काकू वकिलांसोबत घराच्या पाहणीला निघाल्या. त्यांच्या चालण्यात एक वेगळाच ताठपणा होता. आज त्यांनी केवळ घर वाचवलं नव्हतं, तर त्यांनी स्वतःचा स्वाभिमान परत मिळवला होता. सुमती काकूंनी घेतलेल्या त्या वज्रघातासारख्या निर्णयाने घराचे संपूर्ण वातावरणच बदलून गेले. ज्या घरात कालपर्यंत रेणुकाचा कर्कश आवाज आणि हुकुमशाही चालत होती, तिथे आता शांतता आणि शिस्तीचे वारे वाहू लागले होते. सुमती काकूंनी केवळ कागदपत्रांवर सह्या केल्या नव्हत्या, तर त्यांनी खरोखरच माऊली ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना बोलावून घराची व्यवस्था लावायला सुरुवातही केली होती. पुढच्या 2च दिवसात घराबाहेरच्या पाटीवर माऊली वृद्धाश्रम आणि बालसंगोपन केंद्र असे मोठे अक्षर उमटले. हे पाहून अजयला स्वतःचाच घराकडे बघताना संकोच वाटू लागला. शेजारी पाजारी कुजबुजू लागले होते. बघा, मुलाने इतका छळ केला की आईला अखेर घरच दान करावं लागलं, अशा चर्चा त्याच्या कानावर पडत होत्या. घरात आता बदल सुरू झाले होते. हॉलमध्ये सोफे बाजूला सारून तिथे वयोवृद्ध लोकांसाठी लागणारी सोय करण्यात आली होती. सुमती काकूंनी स्वतःचा मोर्चा खालच्या मजल्यावरील एका साध्या खोलीत वळवला होता. पण सर्वात मोठा धक्का अजय आणि रेणुकासाठी तेव्हा बसला जेव्हा श्रीकांत वकिलांनी त्यांना एका करारावर सही करायला बोलावले. अजय, हे बघ,
काकूंच्या अटीनुसार तुम्ही या घरातल्या डाव्या बाजूच्या 2 खोल्यात राहू शकता, पण हे तुमचं घर नाही, तर तुम्ही पेइंग गेस्ट म्हणून इथे राहणार आहात. दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये संस्थेच्या फंडात जमा करावे लागतील. तसेच संस्थेच्या नियमानुसार रात्री 10 नंतर प्रवेश असेल आणि तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागेल, श्रीकांतने स्पष्ट शब्दात सांगितले. रेणुका संतापाने लाल झाली होती. हे काय वेडेपणा आहे? माझ्याच घरात मी भाडं भरून राहू? अजय, काहीतरी कर ना, तुझ्या आईला समजाव. अजय हतबल होता. रेणू, मी काय करू? घर कायदेशीररित्या आईच्या नावावर होतं आणि तिने ते ट्रस्टला दिले. आता आपण काहीच करू शकत नाही. काही दिवसातच आश्रमात 3-4 वृद्ध स्त्रिया राहायला आल्या. त्या सर्वजण सुमती काकूंसारख्याच कोणाकडून तरी दुखावलेल्या होत्या. सुमती काकू आता दिवसभर त्यांच्याशी गप्पा मारण्यात आणि त्यांना औषध देण्यात आणि आश्रमाच्या कामात व्यस्त असायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे समाधान होते. त्या स्वतः स्वयंपाक करायच्या, पण तो केवळ स्वतःसाठी आणि आश्रमातल्या लोकांसाठी. एके दिवशी सकाळी रेणुका नेहमीप्रमाणे उठली आणि किचनमध्ये जाऊन ओरडली, आई, माझा नाश्ता कुठे आहे? आणि चहा का नाही बनवला अजून? सुमती काकू शांतपणे म्हणाल्या, रेणुका, मी आता या घराची सासू नाही, तर या आश्रमाची मॅनेजर आहे. तू इथे भाडेकरू म्हणून राहतेस. तुझा नाश्ता आणि चहा तुला स्वतःला करावा लागेल. आणि हो, किचन वापरण्याची वेळ सकाळी 7 ते 8 अशीच असेल, कारण त्यानंतर आश्रमाचा स्वयंपाक सुरू होतो. रेणुका थबकली. तिला सवय होती की सकाळी उठल्यावर तयार चहा हातापाया पडायचा. आज तिला स्वतः गॅस पेटवावा लागला, पण इतक्या वर्षात तिला कधीही स्वयंपाकाची गरज पडलीच नव्हती, कारण सुमती काकू सगळं काही करत होत्या. रेणुकाने कशीबशी चहा बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो पिण्यालायक नव्हता. दुसरीकडे अजयची अवस्था बिकट होती. ऑफिसमधून दमून आल्यावर त्याला आईच्या हातचं गरम जेवण मिळायचं. आता त्याला बाहेरून पार्सल मागवावं लागायचं. एके रात्री अजय हॉलमध्ये पाणी पिण्यासाठी आला, तर त्याने पाहिलं की त्याची आई एका वृद्ध महिलेचे पाय चेपून देत होती आणि ती महिला रडत रडत आपल्या मुलाने दिलेल्या त्रासाची गोष्ट सांगत होती. सुमती काकू म्हणाल्या, बहीणबाई, रडू नका. मुलं विसरली तरी हा विठ्ठल विसरत नाही. आज आपण एकमेकींचा आधार आहोत. हे दृश्य पाहून अजयच्या काळजात कळ आली. त्याला आठवलं, आईचे पाय कितीतरी वेळा दुखायचे, पण त्याने कधी साधी विचारपूसही केली नव्हती. उलट रेणुकासोबत मिळून त्याने तिला नेहमीच कमी लेखलं होतं. काही दिवसांनी रेणुकाची आई म्हणजेच ती इनामदारबाई पुन्हा आली. ती घरात शिरताच ओरडू लागली, काय ग रेणुका, काय ही भिकारड्यासारखी अवस्था करून ठेवली आहे घराची? आणि हे म्हातारे लोक इथे कशाला बसलेत? अजय, तुझी आई वेडी झाली आहे का? तेवढ्यात सुमती काकू तिथे आल्या. त्यांनी शांतपणे पण अधिकारवाणीने सांगितले, इनामदारबाई, हे घर आता माझं किंवा अजयचं राहिलेलं नाही. हे एक मंदिर आहे. तुम्हाला जर हे लोक भिकारडे वाटत असतील तर तुम्ही सन्मानाने इथून निघून जावं. आणि हो, इथे पाहुण्यांना जास्त वेळ थांबण्याची परवानगीही नाहीये. इनामदारबाईचा अपमान झाला. तिने रेणुकाला ओढत नेलं. चल ग रेणुका, अशा घरात राहण्यापेक्षा तू माझ्याकडे चल. पण अजयने रेणुकाचा हात पकडला. नाही रेणू, आपण कुठेही जाणार नाही. हे घर आपल्या हक्काचं होतं, जे आपण आपल्या वागण्याने गमावलं. आता इथेच राहून आपल्याला आपली चूक सुधारावी लागेल. अजयच्या डोळ्यात पहिल्यांदाच पश्चातापाचे अश्रू होते. पण सुमती काकू मात्र तिथे थांबल्या नाहीत. त्या पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाल्या. त्यांना आता अजयच्या रडण्याने पाझर फुटलाच नव्हता. त्यांनी ठरवलं होतं की जोपर्यंत या दोघांच्या मनातला अहंकार पूर्णपणे जळून खाक होत नाही, तोपर्यंत त्या आईची माया दाखवणारच नव्हती. घरात आता 2 जग तयार झाली होती. एका बाजूला मायेचा ओलावा देणारा आश्रम
आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कर्माची फळं भोगणारा मुलगा आणि सून. आश्रमाचे काम आता पूर्ण जोमाने सुरू झाले होते. घराच्या भिंती ज्या कधी काळी शांत आणि उदास असायच्या, तिथे आता वृद्धांच्या गप्पा आणि आश्रमातील लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येत होता. सुमती काकूंची दिनचर्या अत्यंत कडक होती. त्या सर्वांची आई झाली होती, पण स्वतःच्या मुलासाठी आणि केवळ सुनेसाठी मात्र त्या केवळ मॅनेजर होत्या. अजय आणि रेणुकाच्या आयुष्यात मात्र आता संकटाची मालिका सुरू झाली होती. रेणुकाची आई तिला सतत भडकवत असे. अगं, असं कसं सहन करतेस? त्या म्हातारीला कोर्टात खेच. पण अजयला कळून चुकलं होतं की कायद्याने आणि नैतिकतेनेही ते हरलेले आहेत. त्यातच एक दिवस अजयच्या ऑफिसमधून बातमी आली की कंपनीच्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये त्याची नोकरी धोक्यात आली आहे. ज्या पैशांच्या आणि मगरुरीच्या जोरावर रेणुका सुमती काकूंना तुच्छ लेखायची, तोच पैसा आता कमी होऊ लागला होता. घरातल्या एसीचे बिल भरणे, बाहेरून महागडे जेवण मागवणे आता त्यांना परवडत नव्हते. एके दिवशी रेणुकाची तब्येत अचानक बिघडली. तिला तीव्र ताप आला होता. अजय ऑफिसच्या कामात अडकला होता आणि रेणुकाच्या माहेरचे कुणीही तिला बघायला आले नाही. रेणुका आपल्या खोलीत तडफडत होती. तिला तहान लागली होती, पण पाणी द्यायला कुणी नव्हते. शेवटी ती कशीबशी उठून हॉलमध्ये आली. तिथे तिने पाहिले की सुमती काकू एका अनाथ लहान मुलाला भरवत होत्या. रेणुकाला पाहून त्या थांबल्या, पण त्यांनी उठून तिच्याकडे धाव घेतली नाही. आई, खूप ताप आहे मला, प्लीज मदत करा, रेणुका रडतच म्हणाली. सुमती काकू शांतपणे म्हणाल्या, रेणुका, आज तुला मदतीची गरज लागली. कालपर्यंत तर तुला या घरातल्या माणसांची सावलीही नको होती. तुझ्या आईला का नाही फोन केलास? रेणुका खाली बसली आणि रडू लागली. आई, त्या फक्त पैशांच्या नात्यातल्या आहेत. आज माझ्याकडे काही नाहीये, तर त्या साधं विचारतही नाहीत. मला माफ करा आई, मी खूप चुकले. सुमती काकूंनी तिची अवस्था पाहिली. आईचं हृदय होतं ते पाझर फुटला, पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांनी एका सेविकेला हाक मारली आणि सांगितलं, यांना दवाखान्यात घेऊन जा आणि यांची काळजी घ्या. आश्रमाच्या नियमानुसार जे औषध उपचार लागतील ते द्या. त्यांनी स्वतः हात लावला नाही. त्यांना माहीत होतं की आज जर त्या पुन्हा मऊ पडल्या तर रेणुकाची शिकवणी अर्धवट राहील. संध्याकाळी अजय घरी आला तेव्हा त्याला सगळं समजलं. तो आईच्या केबिनमध्ये गेला. सुमती काकू हिशोब लिहित बसल्या होत्या. अजय त्यांच्या पाया पडला. आई, मला माफ कर, नोकरी गेली माझी. रेणुका आजारी आहे. आम्हाला आता कळतंय की आम्ही किती मोठे गुन्हेगार आहोत. तुझा आशीर्वाद नसेल तर हे वैभव काहीच कामाचं नाही. आम्ही हे घर सोडून जायला तयार आहोत, पण प्लीज आम्हाला तुझ्या मनातून काढू नकोस. सुमती काकूंनी चष्मा काढला आणि अजयकडे पाहिले. अजय, तू घर सोडून का जातोयस? तू तर भाडं भरतोयस ना. जोपर्यंत तू नियम पाळशील तोपर्यंत तू इथे राहू शकतोस. पण जर तुला वाटत असेल की मी पुन्हा पूर्वीसारखी तुमची चाकरी करेन तर तो तुझा भ्रम आहे. मी आता केवळ सुमती नाही, मी या आश्रमातल्या 20 लोकांची जबाबदारी आहे. अजय म्हणाला, आई, मला तुझी चाकरी नको आहे. मला तुझी सेवा करायची आहे. मला या आश्रमात काम करू दे. मी बाहेर नोकरी शोधत राहीन, पण उरलेल्या वेळात मी इथल्या वृद्धांची सेवा करेन. सुमती काकूंच्या डोळ्यात पहिल्यांदाच समाधानाचे अश्रू आले. त्यांचा मुलगा आता सुधारायला लागला होता, पण त्यांनी लगेच त्याला जवळ घेतले नाही. ठीक आहे, उद्यापासून आश्रमाची बाग साफ करण्याचं काम तू करशील आणि रेणुका बरी झाली की तिला स्वयंपाकघरात मदत करावी लागेल. जेवढं काम कराल तेवढं जेवण मिळेल. मान्य आहे. अजयने आनंदाने मान डोलावली. पुढचा महिना अजय आणि रेणुकासाठी परीक्षेचा होता. ज्या हातांनी कधी झाडू धरला नव्हता ते हात आता अंगण झाडत होते. रेणुकाजी कधी सासूला पाणी द्यायला कंटाळायची, ती आता आश्रमातल्या आजींच्या साड्या धुत होती. एके दिवशी रेणुकाच्या आईचा फोन आला. काय ग रेणुका, ऐकलंय मी तू तिथे मजुरी करतेस. सोड ते सगळं आणि निघून ये. रेणुकाने शांतपणे उत्तर दिलं, नाही आई,
मी मजुरी नाही करत, मी माझे पाप धुते. माझी सासू नाही, माझी आई मला घडवते. आता मला पैशाचा मोह नाही, मला सुखाची झोप लागते. अजय आणि रेणुकाच्या वागण्यातला हा बदल पाहून सुमती काकूंच्या काळजातली जखम भरून येत होती. पण त्यांचा तो आगळावेगळा निर्णय अजून पूर्णत्वास गेला नव्हता. त्यांनी एक शेवटी पायरी अजून बाकी ठेवली होती, ज्यामुळे मुलाला आणि सुनेला त्यांच्यासमोर उभं राहायचीही लाज वाटणार होती. त्यांनी पुन्हा श्रीकांत वकिलांना बोलावलं. श्रीकांत, शेवटचा कागद तयार आहे का? श्रीकांतने मान डोलावली. संपूर्ण आश्रम आणि अजय रेणुका यांना हॉलमध्ये बोलावण्यात आलं. सुमती काकूंच्या हातात एक नवीन फाईल होती. सर्वांना वाटलं की आता त्या मुलांना घराबाहेर काढणार की काय. आश्रमाच्या प्रांगणात आज एक वेगळीच शांतता होती. सुमती काकूंनी आश्रमातील सर्व वृद्ध नागरिक, बालसंगोपन केंद्रातील मुले, वकील, श्रीकांत आणि अजय रेणुका यांना एकत्र बोलावले होते. अजय आणि रेणुका एका कोपऱ्यात मान खाली घालून उभे होते. गेल्या काही महिन्यांच्या श्रमामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तो श्रीमंतीचा अहंकार गळून पडला होता. अजयच्या हातातले काम केल्यामुळे घट्टे पडले होते, तर रेणुकाचे हात साड्या धुवून काळवंडले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब समाधान होते. सुमती काकू हातात एक फाईल घेऊन खुर्चीत बसल्या होत्या. त्यांनी सर्वांकडे एकदा पाहिले आणि बोलायला सुरुवात केली. अजय, रेणुका, आज तुम्हाला इथे राहून 6 महिने पूर्ण झाले आहेत. या 6 महिन्यात मी तुम्हाला मुलासारखं वागवलं नाही, तर एका गुन्हेगारासारखं राबवून घेतलं. मी तुमची नोकरी घालवली नाही, पण तुमची मगरुरी नक्कीच घालवली. आज मला सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? अजय पुढे आला आणि आईच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. आई, आज मला समजलं की तू काय सोसलं असशील. ज्या हातांनी तू मला भरवलंस त्या हातांना मी काय करायला लावलं. आज मी तुझा मुलगा म्हणून नाही, तर तुझा गुन्हेगार म्हणून उभा आहे. तू दिलेली ही शिक्षा माझ्यासाठी वरदान ठरली. मला आता हे घर नको, पैसा नको, फक्त तुझे ते आई म्हणून असलेले 2 शब्द हवे आहेत. रेणुकाही रडत म्हणाले, आई, माझ्या आईबाबांनी मला संपत्ती दिली, पण संस्कार दिले नाहीत. तुम्ही मला आज खरं जगणं शिकवलं. मला माफ करा. सुमती काकूंनी त्यांना उठवलं नाही. त्यांनी श्रीकांत वकिलांकडे पाहून खूण केली. श्रीकांतने फाईलमधून एक कागद काढला आणि वाचायला सुरुवात केली. आजपासून माऊली ट्रस्टच्या नियमावलीत एक नवीन बदल करण्यात येत आहे. सुमती सदाशिव देशपांडे यांनी त्यांच्या हयातीतच या घराचा ताबा ट्रस्टला दिला होता. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण आज त्यांनी एक नवीन मृत्यूपत्र, विल आणि ट्रस्ट डीड तयार केले आहे. या अटीनुसार अजय आणि रेणुका यांनी गेल्या 6 महिन्यात केलेल्या सेवेमुळे आणि त्यांच्यात झालेल्या बदलामुळे त्यांना या आश्रमाचे आजीवन सेवक आणि उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. सगळ्यांना धक्का बसला. अजयला वाटलं होतं की आई त्याला घराबाहेर काढेल, पण आईने त्याला सेवेची संधी दिली होती. सुमती काकू उठल्या आणि अजयच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, बाळा, हे घर मी तुला आधीच दिलं असतं तर तू ते विकून टाकलं असतंस किंवा मगरुरीत घालवलं असतंस. पण आज मी तुला हे घर मालक म्हणून नाही, तर रक्षक म्हणून देत आहे. हे घर आता कोणा एकाचं नाही, हे या सर्व आजींचं आहे, या अनाथ मुलांचं आहे. आणि तू, रेणुका, यापुढे या आश्रमाचा कारभार पाहाल, पण मालक म्हणून नाही, तर त्यांचे सेवक म्हणून. ज्या दिवशी तुमच्या मनात पुन्हा अहंकार येईल त्याच दिवशी तुमचं या घरातील स्थान संपेल. पण कथेचा खरा ट्विस्ट अजून बाकी होता. सुमती काकूंनी श्रीकांतला दुसरा कागद काढायला सांगितला. आणि दुसरी गोष्ट, अजय, तू म्हणत होतास ना की तुझी नोकरी गेली. ती नोकरी गेली नव्हती. मी तुझा बॉस असलेल्या कुलकर्णी साहेबांना, जे माझे जुने ओळखीचे आहेत, विनंती केली होती की तुला 6 महिन्यांची बिनपगारी रजा द्यावी आणि नोकरी गेल्याचं नाटक करावं.
मला पाहायचं होतं की पैशांशिवाय तुझा अहंकार किती काळ टिकतो. आज तुझी नोकरी सुरक्षित आहे आणि उद्यापासून तू पुन्हा कामावर जाऊ शकतोस. अजयला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आईने त्याला सुधारवण्यासाठी किती खोलवर विचार केला होता. त्याला स्वतःची इतकी लाज वाटली की त्याला आईसमोर उभे राहणेही कठीण झाले. ज्या आईला तो अडाणी समजत होता तिने त्याला आयुष्यातील सर्वात मोठे व्यवस्थापन, मॅनेजमेंट आणि माणुसकी शिकवली होती. रेणुका धावत गेली आणि तिने सुमती काकूंना घट्ट मिठी मारली. आई, तुम्ही खरंच महान आहात. आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला, पण तुम्ही आमचं भविष्य सावरलं. सुमती काकूंच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी सर्वांकडे पाहून जाहीर केलं, आजपासून या घराचे नाव देशपांडे निवास नसेल, तर माऊलींचे माहेर असेल. आणि इथे सासू सून नाही, तर 2 मैत्रिणी राहतील. अजय आणि रेणुका आता आईच्या समोर उभे नव्हते, तर ते तिच्या चरणांशी नतमस्तक झाले होते. त्यांनी आता घराची मालकी मिळाल्याचा आनंद नव्हता, तर त्यांना त्यांची आई परत मिळाल्याचा आनंद होता. शेजारी पाजारी जे कालपर्यंत कुजबुजत होते ते आज या माऊलीच्या धाडसाचे कौतुक करत होते. आईने घेतलेला तो आगळावेगळा निर्णय केवळ एक सूड नव्हता, तर तो विखुरलेल्या कुटुंबाला संस्काराच्या धाग्याने पुन्हा गुंफण्याचा एक यशस्वी प्रयत्न होता. त्या रात्री घराच्या अंगणातील पारिजातकाचा सुगंध पूर्वीपेक्षा अधिक मधुर वाटत होता. कारण आता या घरात केवळ माणसं राहत नव्हती, तर तिथे माणुसकीचा वास होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच हृदयस्पर्शी कथा, वेगवेगळ्या कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या